आणि मुंबईमध्ये प्रो गोविंदाच्या चौथ्या पर्वाची घोषणा केली गेलेली आहे। मला आपला गोविंदा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपला गोविंदा तिथे पोहोचला पाहिजे। यासाठी आम्ही प्रो गोविंदा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्याचं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलंय। आम्ही हे स्वप्न पूर्ण करणार ही भावना सुद्धा त्यांनी मांडलेली आहे। प्रो गोविंदाचा चौथं सीझन जर लॉन्च झालं तुम्ही बघू शकाल तर याच वेळी 16 टीम सोबत यावेळीचं प्रो गोविंद आहे। तर चौथं पर्व आहे त्याचं लॉन्च होणार आहे। ट्रॉफी सोबत आपल्याला पूर्वेश सरनाईक सो दिसतात। एकंदर पाहायला गेलं ही ट्रॉफी आहे ज्याच्यात खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी घडणार आहेत। 16 संघ यावेळी एकत्र प्रमाणात प्रो गोविंदासाठी आता सज्ज होणार आहेत। त्यासोबत मुंबईचे सगळे महत्त्वाचे संघ आहेत ते सगळे यावेळी येणार आहेत आणि त्यासोबतच दापोलीचा सुद्धा संघ आहे यावेळी तो प्रो गोविंदा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदर पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये प्रो गोविंदामध्ये मोठी प्रमाणावर आपल्याला ती एनर्जी जी आहे ती ताकद जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी प्रो गोविंदामध्ये ही सगळी लोक असल्यामुळे अनेक गोष्टी आता समोर येतात सर। आपल्यासोबत अर्थात पूर्वेश सर आहेत। पूर्वेश सर, खऱ्या अर्थानं प्रो गोविंदा आहे आणि प्रो गोविंदामध्ये अनेक गोष्टी समोर येतात आहेत। यावेळी अजून ते मोठं झालंय, 16 संघ एकत्र येत आहेत, काय सांगाल? नाही, नक्कीच हे दरवर्षी प्रो गोविंदा मोठी व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। कारण शेवटी ही मुंबईची आपली संस्कृती आहे, महाराष्ट्राचा आपला उत्सव आहे आणि या महाराष्ट्राच्या उत्सवाला फक्त मुंबई ठाण्यामध्ये मर्यादित न ठेवता संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायचं जो स्वप्न मी पाहिलेलं आहे ते निश्चितपणे या प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो। कारण 16 संघांच्या माध्यमातून 3200 गोविंदांच्या माध्यमातून एक वेगळा उत्सव आणि एक वेगळा उत्साह हा लोकांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करतो। पूर्वेश, तुम्ही आताच म्हटलात की युट्यूबवर जेव्हा सुरू केलं तेव्हा लोक हसलेली, आज जिओ हॉटस्टारवर येत आहे, जे प्लॅटफॉर्म IPLचं आहे, जे सगळे बसेसमधून येणार आहेत, हीच एक संकल्पना होती, हेच एक स्वप्न होतं, पूर्ण होतं दिसतंय। मी तुम्हाला सांगतो, मला त्या माझ्या मित्राचं नाव घ्यायचं नाहीये, परंतु तो तुमच्या सगळ्यांच्या परिचयातला मित्र आहे आणि तो त्यावेळेस माझ्यावर हसला होता की अरे तू कशाला पूर्वेश हे सगळं करतोयस, कशाला त्या दहीहंडीला एवढं तू प्राधान्य देतोयस। आज तोच माझा मित्र ह्या प्रो गोविंदाच्या पासेससाठी मला किमान 10 फोन करतोय की अरे बाबा ह्याला पण पासेस पाठवायचे, ह्याला पण पाठवायचे। तर त्यामुळे शेवटी स्वप्न पाहणं हे काही चुकीचं नसतं आणि स्वप्न पाहत असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी कष्ट करावे लागतात ते कष्ट जर केले तर निश्चितपणे ते स्वप्न पूर्ण होत असतं। हे ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। मी आपल्याला सांगतो की माझा जो प्रमुख स्वप्न आहे, माझा जो मुख्य स्वप्न आपल्याला जे म्हणता येईल, मला या दहीहंडीला, म्हणजे लोक आजही हसतात माझ्यावर, पण मला आपल्या या दहीहंडीला ऑलिम्पिक्स पर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते 15 वर्ष लागून द्या, 25 वर्ष लागून द्या, ज्या काही गोष्टी मला त्यासाठी कराव्या लागतील ते निश्चितपणे मी पूर्ण करणार। कॉमनवेल्थ पासून त्याची सुरुवात होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे आपण ऑलिम्पिक्स पर्यंत पोहोचवू। विकास सोबत श्रेयस पुढार न्यूज मुंबई।